मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत लाभार्थ्याला किती रक्कम मिळते? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत लाभार्थ्याला किती रक्कम मिळते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तर ऑप्शन 2 1500 रुपये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत लाभार्थ्याला 1500 रुपये मिळते. तसेच मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही 28 जून 2024 साली झालेला आहे. आणि मित्रांनो, या योजनेची वयोमर्यादा आहे 21 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. तसेच मित्रांनो, या योजनेमार्फत दरमहा 1500 रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी हे जुलै 2024 पासून करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्रता सुद्धा लक्षात असू द्या. एक महाराष्ट्राचे महिला रहिवासी हे या योजनेसाठी पात्र असणार आहे. त्यानंतर विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आणि मित्रांनो, 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटाची महिला असेल तर ते महिला अपात्र असणार आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी झालेला आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 28 जून 2024 ला. त्यानंतर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे वयोमर्यादा किती आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 21 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान. पुढील प्रश्न आहे, भारत देशामध्ये 2023 आणि 2024 मध्ये सर्वात जास्त परकीय गुंतवणूक कोणत्या देशाने केलेले आहे? भारत देशामध्ये 2023 आणि 2024 मध्ये सर्वात जास्त परकीय गुंतवणूक कोणत्या देशांनी केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 सिंगापूर. भारत देशामध्ये 2023 आणि 2024 मध्ये सर्वात जास्त परकीय गुंतवणूक हे सिंगापूर या देशाने केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात समान नागरिक कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात समान नागरिक कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 कलम 44. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 44 मध्ये समान नागरिक कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमधील काही महत्त्वाचे कलमे ते पण पाहूया, ज्यावर TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. भारतीय राज्यघटनेमधील कलम 1 मध्ये भारत हा राज्याचा संघ आहे असे तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 2 मध्ये नवीन राज्याची निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 5 मध्ये संविधानाच्या सुरुवातीचे नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापनाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 45 मध्ये 14 वर्षाखालील मुलांना सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाचे तरतूद करण्यात आलेले आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचे कलमे आहेत. एकदा आपण आणखी रिपीट करूया कारण महत्त्वाचा टॉपिक आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 1 मध्ये भारत हा राज्याचा संघ आहे असे तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 2 मध्ये नवीन राज्याची निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या, कलम 2 मध्ये नवीन राज्याची निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 5 मध्ये संविधानाच्या सुरुवातीचे नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 40 मध्ये ग्रामपंचायत स्थापनाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, कलम 45 मध्ये 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या कारण या टॉपिकवर अनेक वेळा TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात ग्रामपंचायतीची स्थापनाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 40 मध्ये.
त्यानंतर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे असं सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 51 मध्ये. पुढील प्रश्न आहे, अरबी समुद्रातून येणारा पहिला मान्सून पाऊस कोणत्या राज्याला धडकतो? अरबी समुद्रातून येणारा पहिला मान्सून पाऊस कोणत्या राज्याला धडकतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 केरळ. अरबी समुद्रातून येणारा पहिला मान्सून पाऊस केरळ या राज्याला धडकतो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रकल्प हर घर जल योजनेअंतर्गत येतो? खालीलपैकी कोणता प्रकल्प हर घर जल योजनेअंतर्गत येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 जल जीवन मिशन. जल जीवन मिशन हे प्रकल्प हर घर जल योजनेअंतर्गत येतो. पुढील प्रश्न आहे, इन्स्पायर अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिला जातो? इन्स्पायर अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान. इन्स्पायर अवॉर्ड हे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिला जातो. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 6 मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 6 मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 6 मध्ये पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1976 साली. 42वी घटनादुरुस्ती हे 1976 साली करण्यात आली. तसेच मित्रांनो, 42व्या घटनादुरुस्तीबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. 42वी घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे सुद्धा म्हटले जाते. तसेच मित्रांनो, या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. मूलभूत कर्तव्याचे समावेश हे भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4 आणि कलम 51 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शन तत्वांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेले आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? खालीलपैकी कुठल्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 केरळ. केरळ या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदार दिवस हे 25 जानेवारीला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 महात्मा फुले. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले आहे. पुढील प्रश्न आहे, संगणकाची स्मरणशक्ती म्हणजेच मेमोरी कशात मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती म्हणजेच मेमोरी कशात मोजतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 बाईट्स. संगणकाची स्मरणशक्ती म्हणजेच मेमोरी बाईट्समध्ये मोजतात. पुढील प्रश्न आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 27 सप्टेंबर. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हे 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 सिंधुदुर्ग. आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. आंबोली या ठिकाणी 720 सेंटीमीटर पाऊस पडतो. पुढील प्रश्न आहे,
पांढरे सोने कशास म्हटले जाते? पांढरे सोने कशास म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 कापूस. पांढरे सोने हे कापूस या पिकाला म्हटले जाते. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या.